गुड मॉर्निंग, सुप्रभात. अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी तयार करतोय ते अत्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ, तो म्हणजे बटाटा वडा. सध्या ढगाळ हवामान आणि पावसाळी दिवस आहेत, त्याच्यामुळं झणझणीत असा बटाटे वडा खूप छान लागतो या दिवसात. बघताय तुम्ही, माझी तयारी झालेली आहे. मी डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. त्याच्यात मी जिरा, ओवा, हळद, चवीपुरतं मीठ आणि भाजीसाठी कोथिंबीर, थोडी ही 5 ते 6 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता याला चांगलं स्मॅश करू आणि त्याची भाजी करून घेऊ. बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बटाटा वडा. सर्व मी आता ते मिरची, लसूण, अद्रक याची चांगली मी आता पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघताय तुम्ही. आता आपण भाजीला सुरुवात करू. आता आपण भाजीला सुरुवात करूया. बघताय, कढईत तेल घेतलं आहे. बटाटे मी कापून घेतो आणि मग त्याला आपण कढईत चांगलं परतून घेऊ. बघत राहा अकूज किचन, रविवार स्पेशल रेसिपी बटाटा वडा. मस्त खा, स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. मी आता फोडणी करतो. थोडी हाय फ्लेम ठेवूया, म्हणजे फोडणी लवकर सोडेल. आपली फोडणी तयार आहे. आता मी त्यात बटाटे टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. छान आपल्याला आता सर्व बटाट्यांना परतून घ्यायचं आणि मिक्सरमधनं जे आपण वाटण बारीक केलेलं आहे तेही ह्याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे. मी यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कढीपत्ता खूप छान आहे. बघत राहा अकूज किचन. थोडी हळद टाकून घेतो मी. हे जे आपण वाटण तयार केलं होतं, आता हे आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे. मी आता ते टाकतो. भाजी हलवत राहायची आहे. मंद आचेवर ठेवायचं आहे आपल्याला. बघताय तुम्ही, भाजी आपली तयार झालेली आहे. हिला मी आता खाली काढून घेतो. भाजी झालेली आहे आपली. आता आपण पीठ व्यवस्थित भिजून घेऊ. जास्त पातळ नाही, थोडंसं घट्ट, जसं आपण भाज्यासाठी वापरतो तसं. आणि त्यात चिमूटभर आपल्याला सोडा देखील घालायचा आहे. बघत राहा अकूज किचन, रविवार स्पेशल रेसिपी बटाटा वडा. मस्त खा, स्वस्त राहा आणि बघत राहा. पिठात मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याला मी आता चांगलं एकत्र करून घेतो. जास्त घट्टही नाही आणि पातळ देखील नाही, मीडियम. बघताय तुम्ही, मी ह्याच्यात थोडासा सोडा पण टाकलेला आहे. आता ह्याला मी चांगलं हलवून घेतो आणि तयार केलेल्या भाजीचे गोळे करू आणि या पिठात काढून आपण आता तळायला सुरुवात करू. मी हे कढईत तेल पण घेतलेलं आहे. बघताय तुम्ही, तेल तापलेलं आहे आणि आपल्या तयार केलेल्या भाजीचे आपण छोटे छोटे असे चपटे गोळे करून घेतलेत. ह्याला मी आता डाळीच्या पिठात भिजवतो आणि तेलात सोडतो. बघत राहा अकूज किचन, स्वस्त खा, मस्त राहा. फायनली
आपली बटाटे वडाची रेसिपी तयार झाली आहे. चला लवकर या गरम गरम बटाटे वड्याचा आस्वाद घेण्यासाठी. नक्की करून बघा. फार सोपी आणि छान अशी रेसिपी आहे. आपल्या सगळ्यांना आवडती आहे. नाही तर सगळं माझ्या घरी आहे. मी आपली वाट पाहतोय. खूप खूप धन्यवाद आपले आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.